वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्मा चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 181व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण आतापर्यंत 180 भाग श्रवण केलेले आहेत। आपण विवरण घेत आहोत दासबोध ह्या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर। आणि या पहिल्या समासावर विवरण घेत असताना प्रत्येक ओवीवर, त्या ओवीतील प्रत्येक चरणावर आणि काही ठिकाणी त्या चरणातील प्रत्येक शब्दावर आपण विवरण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि अशा प्रकारे या पहिल्या समासावर विवरण घेत असताना अर्ध्या अर्ध्या तासाचे असे आतापर्यंत आपले 180 भाग पूर्ण झालेले आहेत। आणि आजचा जो भाग आहे तो भाग क्रमांक 181। आता आपण विवरण घेत आहोत पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 34व्या ओवीवर। ओवी क्रमांक 34। बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे। या ठिकाणी या ओवीवर विवरण घेत असताना आपण बघितलं की बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध या 4 स्थित्या काय आहेत, त्या 4ही स्थित्यांचं आपण हे 4 प्रकार काय आहेत त्या 4ही प्रकारांचं आपण चिंतन केलं, विवरण घेतलं। त्याच्या पुढचं चरण जे आहे मूर्ख होती अतिदक्ष, त्या चरणावर आपण चिंतन करत आहोत। आणि त्या चरणावर चिंतन करत असताना आपण बघितलं की जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख। मूर्खाची लक्षणं काय आहेत याचा अभ्यास आपण केला। परपिढेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख। त्या मूर्खाची लक्षणं काय त्याचा आपण अभ्यास केला, याचं विवरण घेतलं आपण। त्यानंतर जी संतांनी जाणीव करून दिलेली आहे, जे संतांनी तुम्हा आम्हाला ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे, जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण विवरण घेतलं की मूर्खाला जर जाणीव झाली, श्रवण झालं, सत्संग मिळाला, तर तिथे केलेल्या कर्माचा पश्चाताप निर्माण होतो आणि घडणाऱ्या कर्माची उपरती निर्माण होते आणि मग जाणीवेची कर्म घडू लागतात। वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी। उत्तम लक्षण आहेत ही। आणि मग ही उत्तम लक्षणं अशा प्रकारची त्याच्याकडे काय होतात, निर्माण होतात, परिवर्तन घडतंय, मूर्ख लक्षणांचा त्याग करतोय आणि त्या ठिकाणी निर्माण होतात ती उत्तम लक्षणं। अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती ते वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची। अशा प्रकारची उत्तम लक्षणं त्या ठिकाणी निर्माण होतात। पण तिथे एक जाणीव करून दिली संतांनी की ज्याला मुळीच कळत नाही, ज्या ठिकाणी पूर्णपणे नेणीवा आहे, ज्याला श्रवण नाहीये, ज्याला संतचरण नाहीये, ज्याला देवपूजा काय कशाला म्हणतात ते माहित नाहीये आणि त्याच्याकडून जी कर्म घडतात त्याला मूर्ख लक्षण म्हणतात। तिथे जाणीव झाली, जाणीवेची कर्म घडायला लागली, देवपूजा घडायला लागली, संतचरणाला आला, संत संघाला आला आणि संतांना आवडतील अशी कर्म घडायला लागली, त्याला उत्तम लक्षणं म्हणतात।
पण श्रवणाला आलेला आहे, श्रवण झालेलं आहे, सत्संग मिळालेला आहे, काय करावं काही नाही करावं याची जाणीव झालेली आहे. आणि हे सगळं होऊन सुद्धा, श्रवण होऊन सुद्धा, ते ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा सत्य काय असत्य काय, पाप कशाला म्हणतात पुण्य कशाला म्हणतात हे कळून सुद्धा जर पापकर्मच घडत असतील, परिवर्तन घडत नसेल आणि अधोगतीच्याच संघाला जर तो असेल, अधर्माची कर्म जर त्याच्याकडून घडत असतील, अनितीने जर तो वागत असेल, तर त्याला पडत मूर्ख म्हणतात. त्याला पडत मूर्ख म्हणतात. आणि त्या पडत मूर्खाची लक्षणं समर्थांनी दुसऱ्या दशकामध्ये 10व्या समासामध्ये मांडलेली आहेत, सांगितलेली आहेत. पडत मूर्ख कोणाला म्हणतात, त्याची लक्षणं काय असतात. एखाद्याला एखादी गोष्ट करावी की नाही करावी ते कळत नाही, आणि कळत नाही म्हणून त्याच्याकडून ती कर्म घडली जातात. त्याला मूर्ख लक्षण म्हणतात. एखाद्या रस्त्यामध्ये जात असताना त्या रस्त्यामध्ये खरडा आहे हे त्याला माहिती नाहीये, कधी त्या रस्त्यात आलेला नाहीये, त्या रस्त्यात कधी प्रवास केलेला नाहीये, अंधार झालेला आहे, त्या रस्त्यामध्ये तो प्रवास करतोय आणि मग त्या खरड्यात पडला. माहित नसताना पडला, ठीक आहे, याला मूर्ख लक्षण म्हणतात. पण माहिती आहे, अनेकांनी सांगितलेलं आहे, अनेकांनी त्या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे की अमुक अमुक असा असा रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये अमुक अशा अंतरावर एक खरडा आहे, त्या खरड्यामध्ये याच्या आधी बरीच लोक पडलेली आहेत. ह्या सगळ्या प्रकारची जाणीव त्याला करून दिलेली आहे. ह्या सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्याला दिलेलं आहे, करून दिलेलं आहे. पण त्याला काय होतंय, एवढे पडले त्यांना नाही काही झालं, मला काय होणार आहे, ह्या उद्देशाने त्या रस्त्यात प्रवास करत असताना जो खरड्यात पडतोय त्याला पडत मूर्ख म्हणतात. माहिती असून, जाणीव असून पडणं, माहिती असून पडणं, ज्या गोष्टीचं ज्ञान आहे त्या गोष्टीचं ज्ञान असून तीच गोष्ट परत पापकर्म म्हणून करणं, अनितीने वागणं, अधर्म आचरण करणं, माहिती आहे ते पापकर्म आहे, त्याच्याने दुःख प्राप्त होणार आहे, त्याच्याने भोग प्राप्त होणार आहेत, आपल्या आयुष्याची बर्बादी होणार आहे, आपल्या संसाराची बर्बादी होणार आहे, त्याला माहिती आहे. कित्येक जण त्या खरड्यामध्ये पडलेले आहेत हेही त्याला माहिती आहे, तरी सुद्धा तो स्वतःहून पडून घेतोय. याला पडत मूर्ख म्हणतात. अर्थातच नेहमीप्रमाणे जेव्हा तो कामावरून घरी आला, घरी आल्यानंतर त्याने जेव्हा त्याच्या कपड्यांकडे बघितलं तेव्हा त्याला असं समजलं की कपडे इस्त्री केलेले नाहीत म्हणून. आणि मग त्याने त्या बाईला विचारलं, त्याच्या त्या पत्नीला विचारलं की म्हणे का ग तू नेहमी इस्त्री करते माझ्या कपड्यांना, आणि आज सकाळी तुला सांगून गेलो मी की माझा तो एक ड्रेस आहे जरा इस्त्री करून ठेव, प्रेस करून ठेव, तू तसाच ठेवलेला आहे, त्याला इस्त्री केलेली नाहीये. त्यावेळेला ती सांगते, अहो काय सांगू, करायला घेतली होती इस्त्री मी, कपडे काढले, इस्त्री करायला घेतली, आणि नेमका ज्या वेळेला इस्त्री लावली ना, गरम झाली की काय पाहायला गेलो, हात लावल्याबरोबर असा झटका दिला मला, म्हणे इस्त्री शॉक देते, करंट देते ती. हा विचार करायला लागला, म्हणे एवढा मी नेहमी इस्त्री करतोय, मी वापरतोय, त्यावेळेला मला आतापर्यंत कधी करंट दिला नाही, मला आतापर्यंत कधी शॉक दिला नाही, आणि तुला सांगितलं इस्त्री करायला, तू लगेच बोलते शॉक देतोय म्हणून. बघू तर खरे काय होतंय ते. मी लावून बघतोय, मी करून बघतोय, बघू काय होतंय ते.
आणि मग ज्या वेळेला याने ती इस्त्री लावली, थोड्या वेळामध्ये गरम झाली की काय ते पाहायला ज्या वेळेला त्याने हात लावला, त्यावेळेला एवढ्या जोराचा झटका त्याला दिला, एवढ्या जोरामध्ये तो ओरडला, बाजूला जाऊन पडला आणि एक मिनिटभर त्याला काय बोलावं, काय काय करावं ते काय सूचना असं झालं. त्याचा ओरडा ऐकून ती बाई बिचारी पळत आली, काय झालं म्हणून विचारलं. त्यावेळेला त्याने सांगितलं की तू सांगितलं ते खरं आहे, तू बोलली ते ऐकायला हवं होतं, पण मी म्हटलं मी नेहमीच करतोय, मला कधी आतापर्यंत शॉक दिला नाही, मला कधी आतापर्यंत करंट दिला नाही, असं मला वाटलं. पण मग तेवढ्यातच तो गप्प नाही बसला. तिला विचारलं की म्हणे काय ग, तू पण लावलेली इस्त्री, तूही हात लावला, पण तुला एवढ्या जोराची शॉक लागली नाही? म्हणे नाही, मला अगदीच जाणीव झाली फक्त की शॉक देते म्हणून. मग म्हणे मला एवढ्या जोराची का लागली? फार अगदी बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेमध्ये मी होतो, एवढ्या जोराची शॉक मला का लागली? त्यावेळेला तिने सांगितलं, म्हणे मला माहिती नसताना मी हात लावला होता म्हणून मला कमी शॉक लागला, तुम्हाला माहिती असून तुम्ही हात लावायला गेलात म्हणून तुम्हाला जास्त करंट लागला, जास्त शॉक लागला. खर तर ज्या वेळेला तिने हात लावलेला त्यावेळेला जे प्रेस करण्यासाठी तिने ते अंथरलं होतं, त्या अंथरलेल्या त्या वस्त्रावर ती उभी होती, त्यामुळे तिचे पाय त्या वस्त्रावर असल्यामुळे, त्या कपड्यावर असल्यामुळे तिला कमी प्रमाणात शॉक लागला. आणि हा त्या वस्त्राच्या बाहेर लादीवर उभा राहून त्या स्त्रीला हात लावल्यामुळे याला जोराचा शॉक लागला. हे त्याचं कारण आहे. पण तिच्या सांगण्यातही तथ्य आहे. म्हणे मला माहिती नव्हतं, माहिती नसताना मी हात लावला म्हणून मला कमी शॉक लागला, आणि तुम्हाला माहिती असताना तुम्ही हात लावायला गेले म्हणून तुम्हाला जास्त शॉक लागला. तसंच कर्माचं आहे, तसंच ह्या लक्षणांचं आहे. माहिती नसताना जी कर्म घडतात त्याला मूर्ख लक्षणं म्हणतात, आणि माहिती असून जो पाहायला जातो, बघू तर खरी काय होतंय, त्यात काय होतंय, एवढे करतात, एवढे जातात, एवढे पितात, एवढे खातात, त्यांना काही झालं नाही, मला काय होणार आहे, ह्या भ्रमात जाणीव असूनही जो नेणिवेची कर्म करतोय त्याला पढत मूर्ख लक्षण म्हणतात. ठीक आहे ना, ज्याला कळतच नाही पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, धर्म काय अधर्म काय, सत्य काय असत्य काय, ज्याला कळतच नाही आणि त्याच्याकडून ती कर्म घडली जातात. पण ज्याला सगळी जाणीव आहे, जो ग्रंथाचा अभ्यास करतो, श्रवण करतोय, सत्संगाला आहे, आणि तरीही तो वाईट कर्माचा त्याग करत नाही, वाईट वासना टाकत नाही, टाकायला बघत नाही, ती धरून ठेवलेली आहे, ती पकडून ठेवलेली आहे. मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधीना साधन निंदी, तो एक पडत मूर्ख. या पडत मूर्खाचं लक्षण सांगत असताना समर्थाने त्या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे. मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी, तो एक पडत मूर्ख. म्हणजे तो ज्ञानी म्हणावं की अज्ञानी म्हणावं हेही त्याला कळत नाही. अज्ञानी म्हणावं तर त्याला कळतंय, काय करावं काही करू नये असं कळतंय त्याला, पण ज्ञानी म्हणावं तर त्या कर्माचा त्याग केलेला नाही त्याने. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाच्या आधारानेच आपल्याला निर्गुणाची ओळख घेता येणार आहे, सगुणाच्या आधारानेच आपल्याला निर्गुणापर्यंत जाता येणार आहे.
सगुणाच्या आधारानेच आपल्याला निर्गुणाची पूजा करता येणार आहे. सगुणाची भक्ती केली, सगुणाची पूजा केली की ती निर्गुणाला पोहोचणार आहे, ती निर्गुणाला प्राप्त होणार आहे. पण हेही तो मान्य करायला मागत नाही. मग त्या ठिकाणी काय करतोय? संतांची निंदा करतोय, साधनाची निंदा करतोय, स्वधर्माची निंदा करतोय. फक्त पांडित्य असतंय, आत्मज्ञान नाही. जगी सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण, अशी स्थिती असते ती. मग अशा माणसाला ज्ञानी म्हणावं की अज्ञानी म्हणावं? अज्ञानी जर म्हणायला गेलो आपण तर ज्ञानाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगत असतो तो. काय करावं, काय करू नये, कशा पद्धतीने माणसाने राहावं, काय केलं म्हणजे देवाची प्राप्ती होईल, काय केलं म्हणजे परमार्थ घडेल, काय केलं म्हणजे पुण्यकर्म घडतील, हे सगळं कळतंय त्याला, पण वळत नाही. नुसतं कळून फायदा नाही, वळायलाही पाहिजे. ऐकलं, कळलं, मग वळलं पाहिजे. ऐकलं, कळलं, इथपर्यंतच थांबला तो, वळला नाही, त्याला पडत मूर्ख म्हणतात. मग तो श्रवण करत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्रुटी काढत असतो, चुका काढत असतो. काय न्यूनता आहे, काय कमतरता आहे, ती तो शोधत असतो. आणि मग जरा काही कुठे थोडस देहबुद्धीतून आलेला एखादा शब्द त्याला मिळाला, जरा कुठे बोलण्याच्या ओघामध्ये एखादा धचा मा झालेला शब्द त्याला मिळाला की तेवढंच घेऊन तो त्या साधनाची निंदा करत असतो. मग त्याला हे कळत नाही की आपल्याला ज्ञान कोणापासून प्राप्त झालेलं आहे, कशापासून प्राप्त झालेलं आहे. आपण काय उपजतच ज्ञानी नव्हतो. कोणाकडे गेल्यानंतर आपल्याला हे ज्ञान प्राप्त झालं, कुठल्या ग्रंथापासून, कुठल्या संघापासून हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं, हे त्याला कळत नसतंय, विसरलेला असतो तो. आणि मग अशा प्रकारे तो काय करतोय तर स्वधर्माची निंदा करतोय, साधनाची निंदा करतोय. त्याला पडत मूर्ख म्हणतात. त्या पडत मूर्खाची लक्षणं समर्थांनी मांडलेली आहेत. समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता पाहे अवगुणा तो एक पडत मूर्ख. म्हणजे कुठेतरी एखादी ओवी अशी बघायची, एखादी ओवी अशी वाचनामध्ये आली समजा की त्या ओवीमुळे आपल्याकडे भ्रम निर्माण होतो, संदेह निर्माण होतो, संतांविषयी संशय निर्माण होतो. तीच ओवी घेऊन बसायचं, त्याच ओवीचा अभ्यास करायचा, त्याच ओवीचं पाठांतर करायचं आणि मग ती एखादी ओवी घेऊन एखाद्या वक्त्याला अडवायचं. बाकी अख्खा ग्रंथ माहिती नाहीये, संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास नाहीये. समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, गुण सांडून पाहे अवगुण तो एक पडत मूर्ख. म्हणजे चांगले गुण आहेत ते शोधत नाही, अख्खा शर्ट पांढरा आहे ते कळत नाही, स्वच्छ आहे ते कळत नाही, पण एखादा कुठेतरी काळा डाग लागलेला असेल, कुठेतरी बसता उठता काहीतरी ओढलेला असेल त्या शर्टवर थोडासा, त्याच्याकडेच पाहत बसतोय तो, तेच त्याला दिसत असतंय. म्हणजे एखाद्या माणसाने आयुष्यभर चांगली कर्म केली, ती त्याला कळत नाही, त्याला दिसत नाही, पण चुकून त्याच्याकडून काहीतरी एखादा अपराध, छोटासा असं काहीतरी चुकी घडलेली असते, तिथेच तो बोट ठेवत असतो, तेच
तेच तेच परत त्याला दाखवत असतो, बोलून दाखवत असतोय, सांगत असतोय. त्या ठिकाणी तीच तीच परत ती आठवण करून देत असतोय. अर्थातच 4-4.5 अभंग आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे. त्यांचा अभ्यास करत नाही, पण एखादा असा कुठेतरी त्या महाराजांविषयी आपल्याकडे संदेह निर्माण होईल, संशय निर्माण होईल, अशा प्रकारचं काही एखादं चरण किंवा एखादा अभंग त्याच्या वाचनात आला की तो तेवढंच घेऊन बसतोय आणि मग त्याच्यावर शंका अशंका करायला लागतोय. याला पडत मूर्ख म्हणतात. ज्याने काही अभ्यासच केलेला नाही, ज्याला काही कळत नाही, तो एखादा बोलत असेल की तुकाराम महाराज अमुक ठिकाणी गेले, तुकाराम महाराजांचं असं झालं, तुकाराम महाराजांचं तसं झालं. ठीक आहे, त्याला कळत नाही, त्याने अभ्यास केलेला नाहीये. पण एखाद्याने अभ्यास केलेला आहे, वाचन केलेलं आहे, आणि तो जर असा अद्वा बोलत असेल संतांविषयी, संदेह निर्माण होत असेल त्याच्या पिंडामध्ये संतांविषयी, तर मग त्याला काय म्हणावं? उत्तम लक्षणी म्हणावं की पडत मूर्ख लक्षणी म्हणावं? ही जाणीव संतांनी त्या ठिकाणी करून दिलेली आहे. ज्याला परमार्थ करायचा आहे, ज्याला संतांचं होऊन राहायचं आहे ना, त्यांनी संतांवर कधीही आक्षेप घेऊ नये. समोरच्याच्या परमार्थ करणाऱ्या माणसाच्या मनाला लागेल अशी वर्तणूक कधीही करू नये. त्याची जी श्रद्धा आहे, त्याची जी निष्ठा आहे, ती निष्ठा, ती श्रद्धा, त्या ठिकाणी संदेह निर्माण होईल असं कधीही बोलू नये, असं कधीही वागू नये. आणि ते जर आपल्याकडून ती कर्म जर घडत असतील तर आपण आपल्याला शोधलं पाहिजे, आपण कोण आहोत? मूर्ख लक्षणी आहोत, उत्तम लक्षणी आहोत की पढत मूर्ख लक्षणी आहोत? आता तसं पाहायला गेलं तर ज्या वेळेला संत कार्याला आले, ज्या वेळेला संतांनी कार्य केलं, त्यावेळेला आपणही नव्हतो, आपले वडीलही नव्हते, आपले आजोबाही नव्हते. मी माझे पंजोबा बघितलेले आहेत, पण पंजोबा पण त्या वेळेला नव्हते संतांच्या वेळेला. म्हणजे सत्य परिस्थिती काय आहे ती पंजोबाने पण सांगितलेली नाही, आजोबाने पण सांगितलेली नाही, वडिलांनी पण सांगितलेली नाही आणि आपल्यालाही माहिती नाही. मग कोणीतरी काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आणि संतांच्या चरणी असलेली आपली श्रद्धा, आपला भाव, आपली निष्ठा त्याच्यातून कमी करवून घ्यायची. याला काय म्हणावं आपण? याला उत्तम लक्षण म्हणावं का? याची जाणीव संतांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. त्याला पडत मूर्ख लक्षण म्हणतात. ज्याला परमार्थ करायचा आहे ना, त्याने जेणेकरून आपल्याकडे भ्रम निर्माण होईल असं वाचता कामा नये. संतांच्या विषयी भ्रम निर्माण होईल, संतांच्या विषयी संदेह निर्माण होईल असं ऐकता कामा नये. का? तर एक निष्ठेने, श्रद्धेने आपल्याला परमार्थ करायचा असतो. संतांच्या चरणी एक निष्ठेने राहून संतांचं होऊन आपल्याला राहायचं असतंय. मग का म्हणून आपण भ्रम आपल्या पिंडात निर्माण होईल असं वाचावं? आपल्या पिंडात संतांच्या विषयी भ्रम निर्माण होईल, संदेह निर्माण होईल असं का ऐकावं आपण? म्हणून पूर्ण ग्रंथाचा अभ्यास करा. 20 दशक समर्थांनी मांडलेले आहेत. या दासबोधामध्ये 200 समास मांडलेले आहेत. त्यांचा क्रमाने अभ्यास करा ना. पण एखादाच ग्रंथ, एखादाच समास असा किंवा एखाद्याच समासामध्ये एखादीच ओवी अशी काहीतरी आपल्या वाचनामध्ये येते की जेणेकरून आपल्या पिंडामध्ये जातीविषयी भ्रम निर्माण होतो, धर्माविषयी भ्रम निर्माण होतो किंवा संतांविषयी भ्रम निर्माण होतो. मग त्याचाच अभ्यास आपण का करावा? बाकीचे संपूर्ण ग्रंथ ठेवलेला आहे ना. 18 अध्याय मांडलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबांनी. त्या पहिल्या अध्यायापासून तर 18 अध्यायांचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करावा ना. एखादीच ओवी घेऊन आणि त्याच ओवीचा का आपण असा वाच्यता करावी की जेणेकरून संतांच्या वरची आपली निष्ठा कमी होईल, आपली श्रद्धा कमी होईल? असं का वागावं आपण? आणि हे कर्म का माणसाकडे उभी राहतात?
त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी संतांनी दिलेली आहे. गुण सांगता पाहे अवगुण तोच एक पडत मूर्ख. संत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात, निरूपण देत असतात, आपल्याला सांगत असतात, पण त्या ठिकाणी चांगले गुण जे काही असतील ते घ्यावं ना. जे काही उत्तम गुण ते समर्थांचे लक्षण, जे काही उत्तम गुण ते संतांची लक्षणं. त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलेलं आहे अवगुण ते करंट लक्षण सहजची आले. मग ते करंट लक्षण आपण का घ्यायचं? नको ते आपल्याकडे. करंट लक्षण माणसाकडे का येतात त्याचं उदाहरण समर्थांनी त्या ठिकाणी त्या पडत मूर्खाची लक्षणं दाखवताना सांगितलेलं आहे. हस्त बांधी जे उर्ण तंते लोभे मृत्यू भ्रमराते ऐसा जो प्रपंच गुंते तो एक पडत मूर्ख. हत्तीला तंतुने बांधावं आणि लोभाने भ्रमराचा मृत्यू त्या कमळामध्ये व्हावं, अशा प्रमाणे तो मनुष्य प्रपंचात गुंतलेला आहे. आणि ज्या पद्धतीने ते भ्रमर, त्याला तो लोभ सुटत नाही, त्याच पद्धतीने माणसाला सुद्धा प्रपंच सुटत नाही. त्याला कारण काय? तर पडत मूर्खाची लक्षणं दाखवत असताना समर्थ म्हणतात नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन, क्रियेविना बोले ब्रह्मज्ञान तो एक पडत मूर्ख. भक्तीचं साधन नाही, वैराग्यही नाही त्या ठिकाणी, आणि नुसती वाचाळ बडबड. आपण जगी सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण. क्रियेविना बोले ब्रह्मज्ञान तो एक पडत मूर्ख. त्याची जाणीव या दासबोधामध्ये समर्थांनी करून दिलेली. क्रियेविना जे शब्द ज्ञान तेची श्वानाचे लक्षण, भले तेथे अवलोकन कदापि न करीती. मग ह्या पडत मूर्खाला काय आवडतंय? परमार्थ आवडत नाही, भक्ती आवडत नाही. वर्णी स्त्रियांचे अवयव तो त्याच्या वक्तव्यातून, तो त्याच्या व्याख्यानातून, तो त्याच्या बोलण्यातून कशाचं वर्णन करत असतो? त्याला स्त्रियांचं अवयव वर्णन करायला मजा वाटते. असं वेडवाकडं बोलायला मजा वाटते त्याला, जेणेकरून समोरच्या माणसाचं मनोरंजन कसं होईल असं बोलायला त्याला मजा वाटते. नाना नाटकी हावभाव, आणि हे सगळं करत असताना देवा विसरे जो मानव, या नाव पडत मूर्ख. ही पडत मूर्खाची लक्षणं आहेत आणि म्हणून ती लक्षणं आपल्याकडे नकोत. ती स्थिती आपल्याला प्राप्त होऊ नये यासाठी समर्थ जाणीव करून देतात. बद्धची होती मुमुक्ष आणि मूर्ख होती अतिदक्ष, पण कधी जर श्रवण केलं तर, जर संतांच्या चरणी एक निष्ठेने आपण उभे राहिलो तर, परमार्थ केला तर. म्हणून या ठिकाणी समर्थांनी जाणीव करून दिलेली आहे. श्रवण केलं, जाणीव निर्माण झाली, काय खरं काय खोटं, काय सत्य काय असत्य, कशाला पाप म्हणतात कशाला पुण्य म्हणतात कळायला लागलं. मग आता पुण्यकर्मच घडली पाहिजेच, म्हणजे उत्तम लक्षण. पडत मूर्ख नको. आता परत जर नेणिवेकडे जात असेल, परत जर अधर्माकडे जात असेल, परत जर अनितीने वर्तणूक करत असेल तर त्याला पडत मूर्ख म्हणतात. म्हणून उत्तम लक्षणं अंगी बाणली पाहिजेत, उत्तम लक्षणं निर्माण झाली पाहिजेत, ती प्राप्त झाली पाहिजेत, आणि त्या लक्षणांप्रमाणे माणसाने कर्माचरण केलं पाहिजे. यासाठी समर्थांनी या ओळीमध्ये स्पष्ट मांडलेला आहे. श्रवण केलं तरच, संत चरणी आलो तरच, कीर्तन श्रवण करा, प्रवचन श्रवण करा, निरूपण श्रवण करा, देवाचं स्तवन श्रवण करा, संतांचं स्तवन श्रवण करा. त्याच्यातून काय होईल तर बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष. पुढच्या चरणावर आपल्याला विवरण घ्यायचं आहे.
अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे या चरणावर आपल्याला विवरण घ्यायचं आहे. भाग क्रमांक 182 मध्ये तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.